आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नमस्कार, हे आहे राहुरी तालुक्यातलं एकमेव पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज। डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या संलग्न संस्थांची झालेली विदारक परिस्थिती ही आपण दररोजच्या भागातून बघत आहोत। आज आपण आलो आहोत श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे। स्वर्गवासी रामदास पाटील धुमाळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं इंजिनिअरिंग कॉलेज आज धूळखात पडलं आहे। मेकॅनिकल इंजिनियर, त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर अशा विविध फॅकल्टी आणि अद्यावत लाखो रुपयांच्या मशिनरी असलेलं हे कारखान्याचं इंजिनिअरिंग कॉलेज आज बंद अवस्थेत आहे। तर आपण आज पाहूया येथील झालेली दुरावस्था आणि येथील सामानांची झालेली चोरीची ठिकाण आपण या ठिकाणून बघत आहोत। चला तर मग पाहूया। लाखो रुपयांच्या मशिनरी ठेवलेलं हेच ते वर्कशॉप त्या ठिकाणावरून आज जर आपण पाहिलं तर अक्षरशः मोकळ झालेलं आपण या ठिकाणी बघू शकतात। मेकॅनिकल इंजिनियरच्या विविध अद्यावत मशिनरी या ठिकाणी ठेवल्या होत्या। कारखाना बंद झाल्यानंतर काही वर्षातच इंजिनिअरिंग कॉलेज हे देखील बंद अवस्थेत गेलं। येथील पूर्णपणे सर्व मशिनरींची चोरी झाल्याचं या ठिकाणी आपण बघू शकता। साधा एक खिळा देखील या ठिकाणी चोरट्यांनी ठेवला नाही। मोठ्या प्रमाणात येथून चोरी झाली आहे। कारखाना प्रशासनाकडून आतापर्यंत 3 गुन्हे या ठिकाणी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केले होते, परंतु या चोरट्यांचा अद्यापही तपास लागलेला नाही। कारखान्याच्या संलग्न असलेल्या अनेक संस्था अशाच धूळखात पडल्या आहेत। इंजिनिअरिंग कॉलेज हे देखील अशाच परिस्थितीत बंद अवस्थेत आहेत। अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील त्याचबरोबर परराज्यातील देखील अनेक विद्यार्थी ह्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकले, परंतु आज मितीला हे इंजिनिअरिंग कॉलेज बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतंय। वर्कशॉप त्याचबरोबर विविध वर्गांमधील लाखो रुपयांचे साहित्य चोरी गेले, मशिनरी चोरी गेल्यात। येथील महत्वाची कागदपत्रे हे देखील आजच्या परिस्थितीत अस्ताव्यस्त पडलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण कॅमेराच्या माध्यमातून बघू शकतात अनेक कागदपत्रे आज या ठिकाणी धूळखात पडून आहेत। अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकले, अनेक विद्यार्थी या ठिकाणावर आपलं शैक्षणिक आयुष्य घालवलं। आज त्याच शैक्षणिक संस्थेची ही झालेली दुरावस्था आपण कॅमेराच्या माध्यमातून बघत आहोत। दोन 2009 साली स्थापन झालेलं हे इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनाची कोनशिला आपण या ठिकाणी बघतो आहोत। छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या या कॉलेजचं उद्घाटन सरला बेटाचे मठाधिपती हरिभक्तपरायण महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडलं होतं। त्यावेळेचे तत्कालीन चेअरमन स्वर्गवासी रामदास पाटील धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचबरोबर माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, त्याचबरोबर स्वर्गवासी रावसाहेब पाटील साबळे, त्याचबरोबर राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाषराव पाटील, त्याचबरोबर सुधीर काका धुमाळ, उत्तमराव म्हसे, स्वर्गवासी शिवाजीराव गाडे यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट 2009 रोजी या इंजिनिअरिंग कॉलेजचं हे उद्घाटन सोहळा पार पडला होता। तर आज मितीला हे इंजिनिअरिंग कॉलेज बंद आहे। येत्या काही दिवसात डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक लागते। डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या विविध संलग्न संस्था ह्या बंद पडल्या आहेत। निवडणूक झाल्यानंतर कोणता पॅनल हा विजयी होऊ, परंतु ह्या विदारक झालेल्या संस्थांची पुन्हा ऊर्जित अवस्थेत येतील का, ह्या बंद पडलेल्या संस्था पुन्हा चालू होतील का, हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। कॅमेरामन सागर भालेरावसह ऋषी राऊत, आवाज जनतेचा, राहुरी। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।